योगयाग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी तन्मधर्म भावी वेन देव नकळी संदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. श्री संत माधव शिंबाळे संस्थान हसत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सर्व आबालवृद्ध माता भगिनींच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य हरिपाठ चिंतन सोहळा श्रावण मासाच्या निमित्ताने चालू आहे. आणि या सोहळ्यामध्ये आज आपण 5व्या क्रमांकाचा हरिपाठ या प्रकरणातील अभंग चिंतनासाठी म्हणून निवडलेला आहे. तर या अभंगाच्या द्वारा ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते आपण आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे बघण्याचा प्रयत्न करूया. योग याग विधी येणे रोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धरतो. पाठीमागल्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आग्रहपूर्वक सांगितलं की भावेवीन भक्ती भक्तीवीन मुक्ती बळेवीन शक्ती बोलू नये. नावाशिवाय भक्ती बोलायचीच नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती हेही बोलायचंच नाही असं हे कटाक्षानं सांगितलं. भाव असेल तरच त्याला भक्ती म्हणावं आणि भक्ती असेल तरच मुक्तीची प्राप्ती होते, मोक्ष प्राप्त होतो असा आग्रहपूर्वक ज्ञानेश्वर महाराजांनी यावेळेस सांगितलं. त्यावेळेस काही साधकांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली की पूर्वीच्या अनेक शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये, वेदामध्ये, पुराणांमध्ये भगवंताच्या उपायाचे प्राप्तीचे उपाय अनेक सांगितलेले आहेत. येवोपा भलतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे असं ज्ञानेश्वर महाराजही सांगतात. माझी प्राप्ती करून घेण्याकरता कोणत्याही मार्गाने तुम्ही येऊ शकता. अनेक मार्ग भगवंताकडे जाण्याचे आहेत. भक्ती का विषय विरागे अथवा वैरे तैसाची गोपिकांसे मी कामे तया कंसा वय संभ्रमे हेरा घातका मनोधर्मे शिशुपाळादिका. अशा अनेक पद्धतीने तो भगवान परमात्मा प्राप्त होऊ शकतो. योगाच्या द्वारा भगवंताची प्राप्ती होते, तपश्चर्याच्या द्वारा भगवंताची प्राप्ती होते, व्रतांच्या द्वारा भगवंताची प्राप्ती होते, तीर्थयात्रेच्या द्वारा भगवंताची प्राप्ती होते. हे सर्व साधनं शास्त्राने आपल्याला करायला सांगितलेली आहे. मग ज्ञानेश्वर महाराज एवढा आग्रह करून का सांगतात की भक्तीनेच देवाची प्राप्ती, भक्तीनेच मोक्ष प्राप्ती असा आग्रह का? त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात की बाबा रे, योगाधिक साधनं आहेत असं नाही, असं नाही. योगाधिक साधनं नाहीत असं नाही. योगानेही देवाची प्राप्ती होते, तपश्चर्येनं देवाची प्राप्ती होते, यज्ञानेही देवाची प्राप्ती होते. पण गंमत अशी आहे की योग साधना करण्याकरता, तपश्चर्या करण्याकरता, याग करण्याकरता आवश्यक असणाऱ्या बाकीच्या इतर सर्व गोष्टी या कलियुगामध्ये घडणं शक्य नाही. कली नघडे साधन उचित विधी विधान नकळे नघडे सर्व. काय पाठीमागे पुण्य नागवे आपाप येणे जाणे खेपा येण्याची एक खंड त्याच्या मागला राहिले.
अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, उचित विधी विधान नकळे नघडे सर्व. पुढे आता भक्तिपंथ पोहोचू. पुराणामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत, पण त्या पुराणांचा खरा अर्थ आज कोणाला कळायला तयार नाही. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधनेही बुडविली, भक्तिपंथ पोहोचोपा, पुण्य नागवे पापा, येणे जाणे कृपा येण्याची एके घडली. मला पाहिजे होतं ते प्रमाण मिळालं. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, शब्दज्ञान एवढं वाढलं विचारू. आणि विषय लोभी मने, मनामध्ये विषयांचा लोभ, सांगणाऱ्याच्याही ना ऐकणाऱ्याच्याही, आणि त्या विषयाच्या लोभामुळे साधनेही बुडविली. हे योगाधिक जे साधनं होती ती सगळी साधनं बुडाल्या गेली. कारण सांगणाराही ते साधन करायला तयार नाही आणि ऐकणारे तर कधीच नाही. सांगणारा जिथं करायला तयार नाही तिथं ऐकणारे कसे करते. सांगणारा पोथीमध्ये सांगून मोकळा होता की श्रावण महिन्यामध्ये वांग्याची भाजी खाऊ नये, द्वादशीच्या दिवशी वांग्याची भाजी खाऊ नये. आणि मग योगायोगाने एकाच्या घरी वांग्याचीच भाजी केली, महाराजाला तिथं जेवायला होती. आणि त्या बाईनं महाराजाला सोडून दुसऱ्याला वाढायला सुरुवात केली. महाराज मला का टाळलं, पंक्ती भेद का केला? म्हणजे महाराज रात्रीच तुम्ही सांगितलं ना वांग्याची भाजी खाऊ नये, म्हणून तुम्हाला वाटली नाही. नाही नाही म्हणले, पाणी वाढायला काही हरकत नाही म्हणजे वांग वाढू नका. त्या पहिलं पळी आडवी लावली आणि पाणी वाढू लागली. वांग पळीवरून उडी मारायचा वांग सुद्धा, तरी त्याला त्या वांग्याला पाठीमागं लुटू लागली. महाराज म्हणला मनानं येतो म्हणाला, येऊ दे की त्याला कशाला आडवी. तुम्ही टाकू नका म्हणला, या लय म्हणाला तर येऊ दे. आता सांगणारे जर समजा कृतपथ्य पाळायला तयार नाही, मग ऐकणाऱ्यानं कसं करावं? हातात बिडी घेऊनच जर कोणी म्हणत असेल बिडी ओढणं चांगलं नाही, ऐकणाऱ्यानं कसं ऐकायचं? दारूबंदीवर भाषण करणाराच जर म्हणत असेल मला थोडीशी लावल्याशिवाय भाषण करता येईना, आधी देशीचा जुगाड लावा नंतर मी भाषण करतो म्हणजे दारूबंदीवर. आता ऐकणाऱ्यानं कसं ऐकावं? ते जुगाड लावूनच येतात. ऐकणारे तुम्ही सांगा आम्ही ऐकतो. तर असा हा विनोदाचा भाग सोडा. वस्तुस्थिती अशी आहे की ह्या कलियुगामध्ये हे साधनं कोणी करणं शक्य नाही, कोणाला घडणं शक्य नाही, कारण तशा प्रकारची परिस्थिती या कलियुगामध्ये नाही. म्हणून कलियुगासाठी हे साधनं सांगितलेले नाही. योग साधना, यज्ञ, तपश्चर्या. आज तपश्चर्या घडते का कोणाला? पूर्वीच्या काळामध्ये त्या जंगलामध्ये जाऊन झाडाला उलट टाकून घ्यायचे लोक. शेकडो वर्ष, हजारो वर्ष, एवढं आयुष्यही आता राहिलं नाही. आणि ते करायची कोणाची तयारी नाही. तसं जर कोणी करू लागलं तर त्याला लगेच पोलीस येऊन पकडून घेऊन जाते. त्याला कोणी करूही नाही. एखादा जर पाण्यातच उभं राहतो म्हणला मी, तर तेही आता कोणी करू देणार नाही. बरं, आता जंगल कुठं राहिलं नाही, एकांत कुठं राहिला नाही. जिकडं जावं तिकडं माणसंच माणसं. तर अशा परिस्थितीमध्ये तपश्चर्या करणं, योग साधना करणं, योग साधना करण्याकरता सुद्धा असा एकांतच असला पाहिजे. लोकांतामध्ये योग साधना होत, हे चौकडून गोंधळ चालू आहे, गजर चालू आहे, कुठं डीजे वाजालाय तर कुठं ते अजून काही वाजालंय, अजून काही वाजालंय ना. अशा या धामधुमीमध्ये, अशा या गोंधळामध्ये जर कुणी म्हणत असेल मी मन एकाग्र करतो आणि योग साधना करतो, शक्य आहे? नाही. योग साधना आज कोणाला घडत
तपश्चर्या कोणाला घडत नाही, व्रतही कोणाला घडत नाही. एकादशीचं एक व्रत संतांनी आपल्याला सांगितलंय करायला. 15 दिवसा एक एकादशी, कारे न करीशी उपवासी. काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाच्या मिशीत निघिशी. त्या फराळाच्या निमित्तानं पोटभर खायला. पंढरपूरमध्ये एकादशीच्या दिवशी तर ते भगर खाईल तेवढं भगर, खाईल तेवढा साबुदाणा, खाईल तेवढे केळ. एखादं साहेब आता खाऊ नये याच्यापेक्षा जास्त खाल्लं तरी अल्पहार असावा असं नाहीच महाराज, नियम राहिलाच नाही. साधी एक एकादश आपल्याच्यानं होत नाही व्रताच्या नावाखाली. मग बाकीचे हे योगाधिक साधनं कसे काय घडते? गुणी देहाचे पोहडणे, निरोधाचे वेल्हावणे. झाडाशी साधने चाळावे गा, शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची असावे घरात. हा अग्निप्रवेशू नीच नवा, हातारे विण करावा तो हा योगू. लोहाचे चणे जे बुचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. म्हणून योगाची या वाटा जे निघाले का सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा. लोखंडाचे हरभरे असावं आणि ते बोचऱ्या माणसाला खायला द्यावं. मग आता ते काय भूक भागवणं म्हणावं का जीव घेणं म्हणावं? काय होईल तशा प्रकारचे हरभरे जर बोचऱ्या माणसाला खायला दिले तर? लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून. ते पोट भरणं म्हणावं की प्राणाची शुद्धी करणं म्हणावं, म्हणजे जीव देणं म्हणावं. एवढा कठीण अशा प्रकारचा योग आहे. योग म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि योगाचं जे फळ सांगितलेलं आहे ते सुद्धा परमात्मा प्राप्ती हे फळ सांगितलेलं नाही. योगश्चित्त वृत्ती निरोध असं म्हटलेलं आहे. योगाच्या द्वारा जास्तीत जास्त काय घडतं? चित्ताच्या वृत्तीचा निरोध होतो. आपले अंतःकरण एका जाग्यावर स्थिर राहतं. योग साधना केल्याच्या योगाने चित्तवृत्ती एका ठिकाणी येते. एवढंच योगाचं फळ आहे. योगश्चित्त वृत्ती निरोध. आणि सिद्धी प्राप्त होणं म्हणजे परमात्मा साक्षात्कार होणं, मोक्ष सिद्धी प्राप्त होणं. दुसरी कोणती रिद्धी सिद्धी ध्यानात घेऊ नका. हीच शेवटची सिद्धी, परमात्मा सिद्धी, भगवत प्राप्ती, जन्म मरणातून मुक्ती, हीच सिद्धी आहे खरी. आणि या सिद्धीपर्यंत तो योग देऊन आपल्याला पोहोचू शकत नाही. अंतःकरणाची स्थिरता त्या योगाच्या द्वारा घडते, चित्ताची एकाग्रता घडते. एवढंच त्या योगाचं फळ आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याच्यानं सिद्धी प्राप्त होणार नाही. सिद्धी म्हणजे रिद्धी सिद्धी हे सिद्ध्या घ्यायच्या नाही. अष्टमहासिद्धी वगैरे हे या सिद्ध्या नाही घ्यायच्या. तर परमात्मा प्राप्ती ही अंतिम सिद्धी, मोक्ष प्राप्ती, मोक्ष सिद्धी. त्या सिद्धीपर्यंत योग साधना नेऊन सोडत नाही. जर योग साधनेनं मोक्ष सिद्धीपर्यंत पोहोचवलं जर असतं तर चांगदेव महाराजांना मुक्ताबाईला शरण जावं लागलं नसतं. कारण चांगदेव महाराज एवढे मोठी योगी या कलियुगामध्ये कोण बघायला मिळतील सांगा? 1400 वर्ष ज्यांनी आपलं मरण चुकवलं. मरण आलं की समाधी लावून बसायची. आपली ती कुंडलिनी शक्ती, आपली ते प्राण ऊर्जा वगैरे कुठेतरी त्या ब्रह्मांडामध्ये नेऊन ठेवायची म्हणून ब्रह्मरंध्रामध्ये. आणि त्या ठिकाणी नेऊन ठेवलेले प्राण यमाला सापडायचेच नाहीत. यम आले की शरीरामध्ये शोधायचे प्राण कुठं राहतं काय नाही. सगळ्या शरीरामध्ये प्राण राहतात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान
समान नावाचा प्राण सगळ्या शरीरामध्ये राहतो. अपान नावाचा प्राण मलविसर्जनाच्या ठिकाणी राहतो. उदान नावाचा प्राण बेंबीच्या खालच्या भागामध्ये राहतो. व्यान नावाचा प्राण बेंबीच्या आसपास राहतो. प्राण नावाचा प्राण या नाकाच्या द्वारा श्वासोच्छ्वासाच्या द्वारा आत बाहेर येणं जाणं करतो. अशा प्रकारे 5 प्राण आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि हे 5ही प्राण फार ब्रह्मरंध्रामध्ये नेऊन ठेवायचे त्या चांगदेव महाराजांनी, आणि ते यमाला सापडायचेच नाही. यम जसे आले तसे रिकामी परत जायचे, आणि ते परत गेले की मग चांगदेव महाराज पुन्हा 100 वर्ष त्या यमाची पाळीच यायची नाही. अशा प्रकारे किती वर्ष वाचले? 1400 वर्ष चांगदेव महाराज वाचले. आणि एका वर्षाला 1 शिष्य या हिशोबाने 1400 शिष्य त्यांनी केले. आता 1400 वर्ष वाचणाऱ्या माणसाने 1400 शिष्य करणं काही मोठी नवनावाची गोष्ट नाही. आमच्यासारख्या महाराजांचे 1400 शिष्य असतील तर चांगदेव महाराज एवढे मोठे योगी, मेलेल्या लोकांना जिवंत करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. म्हणून चांगदेव महाराज समाधीमधून उठायच्या वेळेस भोवतालचे आसपासचे मेलेले लोक मडे सगळेच्या सगळे त्या पूर्णतांबे नावाच्या गावामध्ये मैदानामध्ये आणून लोकांनी झोपवायचे. तेलाच्या कड्यामध्ये ठेवायचे ते मडे. उघडे टाकल्यावर ते पिवळून जातील ते. आणि मग ते चांगदेव महाराज समाधीतून जागे व्हायचे. जागे होऊन त्या सगळ्या लोकांकडे अशी एक नजर टाकल्याबरोबर सगळे मुळे उठून आपापल्या घराला जायचे. एकदा गंमत अशी झाली, हे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, त्यांच्याबरोबर तो पैठणचा रेडा, आणि अजूनही त्या रेड्याचा तो धनी, दुसरे काही बरेचसे लोक पूर्णतांबे या मार्गाने आळंदीला जात असताना, नेवाशाहून आळंदीला जात असताना रस्त्यामध्येच ते पूर्णतांबे नावाचं गाव लागलं. आणि त्या पूर्णतांबे गावामध्ये हे मडे झोपलेले पाहिले. आणि मुक्ताबाईंनी विचारलं कोणत्यातरी माणसाला, हे म्हणले मडे काय घेऊन बसल्या तुम्ही इथं? त्यांनी सांगितलं, हो म्हणले इथं फार मोठी योगी राहतात चांगदेव नावाचे, आणि ते समाधीतून उठणार आहेत आता, आणि ते उठून या सगळ्या मड्याकडे नजर टाकतील आणि हे मडे आम्हाला पुन्हा जिवंत होऊन जाईल. म्हणजे किती दिवसापासून तुम्ही आहो इथं? तर म्हणले 2-3 महिने झाले. म्हणजे अजून किती दिवस लागतील समाधीतून उठायला? म्हणजे अजून 2-3 महिने लागतील. म्हणजे तोपर्यंत इथंच काय? म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था चालू आहे असंच काही. म्हणजे तुमचे हे सगळे मडे जर आत्ताच उठवून दिले तर ही आनंद झाला की म्हणजे त्याच्याहून कोणता आनंद असणार आहे? आम्हाला लगेच घरला जाता येत. मुक्ताबाईने तिथे एक मेलेलं असं कुत्र पडलेलं होतं. त्या कुत्र्याच्या टंगड्याला धरलं, पायाला धरलं, आणि ते कुत्र असं गर 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 फिरवलं, त्या मड्यावरून पलीकडे फेकून दिलं. तिकडे जे कुत्र आदळलं जाऊन ते कुत्रही मेलेले त्या अंतरेत आरडत आरडतच पलीकडे पळालं. ते मेलेलं कुत्र तेही जिवंत झालं. आणि ज्या ज्या मड्यावरून ते कुत्र पलीकडे गेलं ते सगळे मडे जिवंत झाले. कोणाला वाटू लागलं आपले कपडे तर मळाले नाही की, कोणाला वाटू लागलं आपली इस्त्री तर मोडली नाही की, कोणी आपला पटकाच बघू लागलं, कोणी चष्माच बघू लागलं. म्हणजे मला असं कसं इथं आणून कोण टाकलं, म्हणजे झोप अशी कशी लागली मला कसा पता? अशा पद्धतीने सगळे मडे उठून घरला गेले. चांगदेव महाराज समाधीतून जागे झाले तर एकही मड आपल्या गावामध्ये आलेलं नाही. म्हणले या 5-6 महिन्यात कोणी मेलच नाही काय? म्हणले मेले होते. मग आपल्या इकडे कोणी आले नाही काय? म्हणजे आलेही होते. मग गेले कुठं? दुसरा कोणी योगी आला की काय? हा म्हणजे दुसरा योगी आला. 4 लेकरं होते म्हणले, आणि त्या 4ही पैकी एक मुलगी होती म्हणले. 8-10 वर्ष वयाची असेल ती.
आणि त्या पोरीनं एक मेलेलं कुत्र मड्यावरून टाकलं. कुत्रही जिवंत झालं आणि मडेही जिवंत झाले. चांगदेव महाराजांना आश्चर्य वाटलं. म्हणजे ही कोणती सिद्धी आहे? कुत्र वरून फेकून दिलं तर कुत्रही जिवंत व्हावं, मडेही जिवंत व्हावेत, अशा प्रकारची ही सिद्धी कोणती? कारण मी योगाचा अभ्यास केलेला आहे, 1400 वर्ष जिवंत राहिलेलो आहे, पण अजून मला या सिद्धीचा पत्ता लागला नाही. ही सिद्धी आहे कोणती? पुन्हा त्या लोकांनी सांगितलं, हो म्हणले चांगदेव महाराज, एवढंच नाही तर त्या लेकरांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणमध्ये रेडा बोलवला, वेद बोलवला रेड्याच्या मुखातून. आणि नुसताच बोलवला नाही, तो रेडा आम्ही सुद्धा पाहिला. याच रस्त्याने गेले ते आळंदीला, रेडा सोबतच होता त्यांच्या, आणि त्याचं वेद बोलणं चालूच होत. आश्चर्यावर आश्चर्य. पुन्हा म्हणले देवाशामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि ज्ञानेश्वरी कोणाच्या हाताने लिहिली माहित आहे? मेलेला माणूस जिवंत करून त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा त्यांचं नाव. चांगदेव महाराजांनी लगेच एक पत्र लिहिलं आणि आपल्या शिष्याच्या हातामध्ये देऊन पैठणला पाठवलं. म्हणले खरा काय निरोप आहे पैठणच्या त्या ब्राह्मण लोकांच्याकडून, माझे भक्त बरेच आहेत म्हणले पैठणमध्ये, त्यांच्याकडून निरोप घेऊन या. शिष्य पैठणला गेले, ब्राह्मणांना ते पत्र दाखवलं. ब्राह्मणांना केवढा मोठा आदर वाटला. चांगदेव महाराजांनी आपल्याला पत्र पाठवले, आणि ते पत्र असं गव्हाची तांदळाची रास करून त्या राशीवर ठेवलं. त्या पत्राची पूजा केली. खूप मोठं विस्ताराने वर्णन केलं महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात. त्याला नमस्कार केला त्या पत्राला, आणि नंतर उठून ते पत्र वाचायला लागले. आणि मग चांगदेव महाराजांना उत्तर त्यांनी लिहून दिलं की अशा अशा प्रकारची ही घटना आमच्या गावामध्ये घडलेली आहे. रेडा बोलावलाय त्यांनी, अजूनही तो रेडा बोलणं चालू आहे. एवढंच नाही तर पित्र सुद्धा स्वर्गात गेलेले आमच्या गावामध्ये आणून त्यांनी जेवू घातले. वरचीवर धक्क्यावर धक्के बसायला लागले चांगदेव महाराज. आणि मग चांगदेव महाराजांना वाटलं की आपण त्यांच्या दर्शनाला जावं, त्यांच्या भेटीला जावं. तरी पण कसं असते बघा, की ते थोडंसं मोठ्या माणसाला एकाएकी कुठं जाता येईल, त्याचा ते मोठेपणा आडवा आहे. चांगदेव महाराजांना वाटलं, तुमच्या शिष्य म्हणायला लागले तुमच्या एवढा मोठा योगी, आणि असंच त्या ज्ञानेश्वर महाराजाला कालचे लेकरं ते 10-12 वर्षाचे, त्यांना जाऊन भेटणं म्हणजे हे आम्हाला काही बरोबर वाटत नाही. म्हणले तुम्ही स्वतः चौकशी करा, एखादं पत्र लिहा, त्या ज्ञानेश्वर महाराजांना पाठवा, काय उत्तर देतात बघूया आपण. त्यांच्या त्या बोलण्यावरून, त्यांच्या पत्रावरून आपल्याला अंदाज लागतो की म्हणजे त्यांची योग्यता काय. आणि मग चांगदेव महाराजांना सर्वांना इतिहास माहिती आहे. पत्र लिहायला बसले, पण पत्र लिहायला काय लिहावं तेच कळेल. श्रीमान लिहावं का चिरंजीव लिहावं, काय लिहावं काहीच कळत. मोठ्या व्यक्तीला काय लिहितो आपण? श्रीमान, साष्टांग दंडवत, नमस्कार वगैरे अशा प्रकारे आपण लिहित असतो. आणि धाकटे असतील त्यांना आशीर्वाद वगैरे. यांना आशीर्वाद लिहावा का दंडवत लिहावा बाई लिहायचं कळत. वयानं धाकटे म्हणायला जावं तर ज्ञानानं आपल्यापेक्षा मोठे, ज्ञानानं मोठ्यात म्हणायला जावं तर वयानं लहान लेकर. त्या लेकरांना आपण श्रीमान म्हणावं, दंडवत म्हणावं. मग कोणीतरी युक्ती सांगितली, अहो महाराज म्हणले एवढं अडचणीत पडण्याची गरज नाही, असं कोरच पत्र पाठवून द्या ना म्हणले. बघूया कोऱ्या पत्राचं त्यांना काही उत्तर देता येते का. कोऱ्या पत्राचं काय उत्तर द्यावं? लिहिलेलं असलं तर उत्तर द्यावं, कोऱ्या पत्राचं काय उत्तर द्यावं. आणि ते कोरं पत्र पाठवून दिलं ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर निवृत्तीनाथ महाराजांच्या हातामध्ये ते पत्र आलं.
निवृत्तीनाथ महाराजांनी इकडून इकडून पाहिलं, काही नाही त्या कागदावर, सगळा कोरा कागद. मग तोच कागद निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी सोपान काकाच्या हातात दिला. त्यांनी तसंच केलं, काही त्याच्यावर लिहिलेलंच नव्हतं. मुक्ताबाईच्या हातात दिला आणि हातात कागद आल्याबरोबर मुक्ताबाईंनी पाहिलं, कोराच कागद आहे. आणि त्यावेळेस मुक्ताबाईच्या तोंडामधून सहज असे शब्द निघून गेले. फटकळ तोंडाची मुक्ताबाई, अरे 1400 वर्ष वाचलाय, अजून कोराच राहिला की काय? मुक्ता म्हणे, कोरा राहिला गे बाई, असं प्रमाण आहे. कोराच राहिला की काय? आणि मुक्ताबाईंनी अशा प्रकारे त्या पत्राचा अर्थ लावायला सुरुवात केली. मग पुन्हा ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज त्यांनी पुन्हा त्याला अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारचं वळण दिलं मुक्ताबाईच्या बोलण्याला. हो मुक्ताबाई, माणसं 10, 20, 50 वर्ष वाचत नाहीत आणि कोरे न राहताच सगळं काळबेळं करून मरून जातात. 50 वर्ष वाचणार आणि काळबेळं करून मरतात. पण हा 1400 वर्ष वाचला तरी पण कोरा राहिलाय, नवल आहे ना. कोणीतरी सांगितलं, हो कोरा आहे म्हणून याच्यावर आपल्याला काहीतरी लिहिता येईल. जर त्यानंच सगळं लिहून पाठवलं असतं तर आपण कागद कुठून आणला असता, कसं लिहिलं असतं त्या लिहिलेल्या अक्षरावर. बरं झालं ना कोरा कागद पाठवलं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच कागदावर 65 ओव्या लिहिल्या. कारण का एका कागदावर मागून पुढून किती ओव्या बसतील? 65 ओव्या लिहिल्या. आणि त्या 65 ओव्या म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांचे चांगदेव 65 नावाचा ग्रंथ. पण त्या 65 ओव्याचा अर्थही चांगदेव महाराजांना लागायला तयार. कारण त्या ओव्याचा शब्द विचार, स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, गावी मग ग्रासू प्रगटला करी, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे न कोमता जो. कोणाला कळालं सांगा? मराठी वय संस्कृत नवं काही नाही. मराठी असूनही आपल्याला ह्याच्यातलं काही कळत. आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर असले ग्रंथ आपण ऐकायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर अवघड आहे बुवा, त्याच्या काय नादी लागायचं त्यासोबत. आणि मग कधी शिकता? या जन्मामध्ये जर ते नाही ऐकलं तर मग कोण्या जन्मात ऐकणार? तर चांगदेव महाराज बेचैन झाले. त्या चांगदेव 65चा अर्थ कळेना त्यांना. आता काय करावं? हे अर्थ कोणाकडून समजून घ्यावा? आता मला कळणार झालाय तर मग आता माझ्या शिष्याला कळलं का? अजून कोण्या ज्ञानी माणसाला कळत नाही. कळलं म्हणजे हे तिकडंच जावं लागते, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाकडेच जावं लागतं. त्यांची योग्यता समजली. आणि मग चांगदेव महाराज स्वतः वाघावर बसून हातामध्ये सापाचा चाबूक करून ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला गेले. आळंदीच्या जवळच वडगाव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये चांगदेव महाराज येत आहेत असा पत्ता लागला ज्ञानेश्वर महाराजांना. आणि ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसलेले आणि भिंतीवर बसूनच निघाले महाराज. ज्ञानियाची भिंत अंगी उड, नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानियाची भीत अंगी उड. भिंतीवर बसून ज्ञानेश्वर महाराज गेले. भिंतीवर बसून आलेले पाहिल्याबरोबर अजून आश्चर्य वाटलं की वाघ मला चालवता येतो, पण हे वाघावर नाही बसून आले, भिंतीवर बसून आले. वाघ तरी जिवंत प्राणी आहे. सर्कसातले लोकही वाघाला म्हणे तसे खेळवितात, पण भिंतीला कोण्या सर्कसात खेळविले असं बघितलंय नाही. पण ते भिंतीवर हे ज्ञानेश्वर महाराज बसून आले, चारही भावंड बसून आले.
फार मोठं आश्चर्य वाटलं आणि चांगदेव महाराज साष्टांग दंडवत घातला चांगदेव महाराजांनी. आता चांगदेव महाराजांनी दंडवत घातल्याच्या नंतर चांगदेव महाराजांच्या शिष्याला उभं टाकता येईल. 1400 शिष्य लांब सडक पडले महाराजांशी. आणि त्या वडगावच्या आज जे ठिकाण आहे ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांच्या भेटीचं ठिकाण वडगावला 1400 शिष्य पडले. चांगदेव महाराजाबरोबर आलेले आपल्यासारखे मोकळे लोक, मग त्यांना तरी कसं काय उभं राहता येईल? एवढे मोठे चांगदेव महाराज साष्टांग दंडवत करतात, सगळेच्या सगळी लांब पडले. आणि 3 घडीपर्यंत 3 घटकापर्यंत 3 मुहूर्त प्रहर ज्ञानेश्वर महाराज त्यांना उठा म्हणेना तर तेही मनानं उठणार. निवृत्तीनाथ महाराज म्हणले शेवटी किती परीक्षा बघता म्हणजे आता उठा म्हणा, पुरी झालं म्हणजे आता बस उठा म्हणा, त्याला द्या परवानगी. तर थोडक्यात मला काय सांगायचंय, अशा प्रकारचे 1400 वर्ष जिवंत राहिलेले योगाच्या बळावर चांगदेव महाराज तेही ज्ञानेश्वर महाराजांना शरण आले आणि म्हणायला लागले की ह्या तुम्ही लिहिलेल्या ओव्यांचा अर्थ मला नाही कळला. सांगया तुझेनी उद्देशे भेटावया जीवन उमसे परिसिद्ध भेटी विसुकुसे म्हणून विहे. काय होय मला कळणार झाले म्हणजे विसिद्ध भेट कशाला म्हणावं. कृपा करून मला याचा अर्थ सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईकडे बघितलं आणि मुक्ताबाई म्हणायला लागले, मुक्ताबाई या चांगदेवाला तुम्ही शिष्य करून घ्या. आणि मुक्ताबाईच्या मुखातून चांगदेव 65चा अर्थ चांगदेव महाराजांना ऐकायला मिळाला. आणि त्यावेळेस चांगदेव महाराज म्हणायला लागले की मी आज जन्म आलो. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज म्हणायला लागले आज मी खऱ्या अर्थाने जन्माला आलो. 1400 वर्षापूर्वी नाही, आज माझा जन्म झाला खऱ्या अर्थाने आणि मी पुत्र झालो. कोणाचा? मुक्ताबाईचा पुत्र झालो, गुरुपुत्र झालो. तर चांगदेव महाराजांना एवढा मोठा योग करून जर सिद्धी मिळाली असती तर मुक्ताबाईच्या मुखातून चांगदेव 65 ऐकायची गरज पडली नसती. म्हणून योगाच्या द्वारा सिद्धी मिळेलच नक्की नाही. आणि योग साधन हे काही सोपंही साधन नाही. योगामध्ये 8 अंग सांगितलेले आहेत. अष्टांग योग म्हणतात. 8 अंगाने योग परिपूर्ण होत असतो. त्याचे 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. अशा प्रकारचे 8 अंग त्या योगाचे असतात. आता पहिलं अंग आहे यम. यम या शब्दाचा अर्थ असा आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशा प्रकारचे 5 यम सांगितलेले आहेत. यम म्हणजे ते मेल्यावर घेऊन जायला येते ते यम नाही. यम म्हणजे एखादं व्रत समजा. आपले इंद्रिय आवाक्यात राहतील, नियमामध्ये राहतील अशा प्रकारचे व्रत. त्याचं नाव काय? यम. असे किती यम आहेत? 5 यम. पहिला यम कोणता आहे? अहिंसा. योग साधना करणाऱ्या माणसाने कधीच कोणाची हिंसा करायची. हिंसा करणे हे पाप आहे. कोणच करू नये हिंसा. योग साधना करणाऱ्याच करू नये असं नाही, तर कोणीही हिंसा करू नये. कारण हिंसा करणारा जो माणूस असतो ना, तो एखाद्या प्राण्याचा जीव घेत असतो. त्याच्या जगण्याचा अधिकार हिसकावून घेत असतो. आणि हिंसा जे माणसं करतात ते कशा करतात? मांसाहार करण्याकरता, मांसभक्षण करण्याकरता. एक वेळचं पोट भरण्याकरता तुम्ही त्या प्राण्याचा कायमस्वरूपी जीव घेत आहात.
की पोट आपलं भरल्याच्या नंतर उद्या त्याला जीव परत करणार, कसा परत करणार? कायमस्वरूपी एका प्राण्याचं जीवन तुम्ही हिसकावून घेत आहात, जगण्याचा अधिकार हिसकावून घेत आहात, की ज्याला भगवंताने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, या सृष्टीने त्याला जगण्याचा अधिकार दिलाय. जसे तुम्हाला आम्हाला लेकरबाळ व्हावेत, नातूपंतू व्हावेत अशी इच्छा असते, तशी प्रत्येक प्राण्याची इच्छा असते की आपलाही वंश वाढला पाहिजे, आपणही पूर्ण जीवन जगलं पाहिजे. प्रत्येक योनीमध्ये त्या त्या प्राण्याला त्या त्या शरीराप्रमाणे सगळ्या सुविधा असतात. त्यालाही त्या ठिकाणी काहीतरी सुख मिळत असतं, त्यालाही त्या ठिकाणी आनंद वाटत असतो. म्हणून तर कुठलाही प्राणी मरायला तयार. कोणालाही तुम्ही मारण्याचा प्रयत्न करा, मला मार म्हणून येते का जवळ कोणी? ये ना. आणि अशा त्या निरपराध प्राणी, तुमचा कुठलाच अपराध त्याने केलेला नाही, तुमची कुठलीच नुकसान त्या प्राण्याने केलेली नाही, अशा प्राण्याचा आपण जीव घेतो. म्हणजे केवढे मोठे निर्दयी आहोत आपण याचा थोडासा विचार करा, केवढे मोठे राक्षस आहोत आपण याचा थोडासा विचार करा. आणि म्हणून हिंसा ही कुठल्याही शहाण्या माणसाचं कर्तव्य नाही. हिंसा हे तर राक्षसी कृत्य आहे. म्हणून हिंसा सगळ्यांनी त्याग करावा. अहिंसा हा धर्म मानला जातो. अहिंसा परमो धर्म. गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलं की अहिंसा हा परम धर्म आहे. जैन धर्मामध्ये अहिंसा फार काटेकोरपणाने पाळल्या जाते. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या हिंदूमध्ये सुद्धा अहिंसा पाळायला सांगितलेला आहे, पण त्या अहिंसेचं काटेकोरपणाने आपण पालन करत नाही. बरेचसे लोक युक्तिवाद सांगतात. त्या कोंबड्या बकऱ्याला जर नाही मारलं तर मग काय त्याला अवतारा लावायचंय? त्याला जन्मालाच घातले म्हणले कशा करता? मारण्याकरता. हे युक्तिवाद माणसाचे. तसे बरेच प्राणी आहेत जे तुमच्या काहीच कामाला येणार. असे बरेच प्राणी आहेत. ते पाली हातात, ते काळी किडी हात, ते शेणाच्या गोळ्या करून ढकलणारे किडी हात, ते काय त्याला अवतार लावतात? काय करतात ते आपलं काम? त्यालाही अशा प्रकारे खायला पाहिजे की नाही? सगळे किडे जमा करायची, मस्तपैकी फोडणी द्यायची, मुरमुऱ्यासारखं आपलं. हा नाही. तर अहिंसा हा प्रत्येकाचा धर्म असा. म्हणून पहिला नियम आहे अहिंसा. योग साधना ज्याला करायची त्याने अहिंसेचं पालन करावं. दुसरी गोष्ट आहे सत्य. सत्याचं पालन करावं. नेहमी कोण्याही परिस्थितीमध्ये सत्य बोलत जावं. आत्महेतो परार्थेवा नर्म हास्याश्रयात तथा ये पुरुषा न वदन्तीह ते नरा स्वर्गगामिना. असं सुंदर वर्णन केलेलं आहे. आत्महेतू म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी जे माणसं कधीच खोटं बोलत नाही. स्वतःचा स्वार्थ जरी साधायचा असला तरी पण खोटं बोलत नाहीत. खोटं बोलून स्वतःचं काम करून घेत. आत्महेतू परार्थेवा, दुसऱ्यावर उपकार करायचा असला तरी खोटं बोलतात, खरंच बोलतात. त्याचप्रमाणे नर्म हास्य आश्रयात. नर्म म्हणजे आपल्या स्त्री सोबत विनोद करत असताना विनोदामध्ये सुद्धा कधी ते खोटं बोलत. आणि हास्य विनोद करत असताना, कोणाबरोबरही थट्टा मस्करी करत असताना खोटं बोलतात. जसं लहान लेकराला म्हणतो की नाही, तुला कोंडा देऊन विकत आणलं. त्या लेकराची गंमत करतो आपण. तुला कोण्या की कंड्यावरून आणलंय, कोण्या की पिकाऱ्यापासूनच आणलंय असं म्हणतो ना. हे लबाड बोलणं आहे. पण असा हास्य विनोदामध्ये सुद्धा जो कधी लबाड बोलत नाही, जो सत्यच आचरण करतो, त्याला योग साधना करता येते.
अशा प्रकारे सत्य सांगितलेलं आहे. अस्तेय, पुन्हा चोरी न करणे, तिसरा नियम आहे. पहिला नियम अहिंसा, नंतर सत्य, नंतर चोरी न करणे. कधीच कोण्याही गोष्टीची चोरी आपण करायची नाही. जी आपल्या अधिकाराची गोष्ट आहे, जी आपल्या हक्काची गोष्ट आहे, जी विधीपूर्वक आपल्याला मिळालेली आहे, तीच आपण आपल्या हक्काने घ्यावी. ज्याच्यावर आपला हक्क नाही, म्हणजे रस्त्यात पडलेली नोट होती, मला त्याला मालकच कोणी नव्हता म्हणून घेतली. रस्त्यात पडलेली तू तरी मालक होतास का त्या नोटेचा? नाही, मग तू का घेतली? तू का धनी होतास त्या नोटेचा? रस्त्यात पडली होती, कोणाची होती की? कोणाची आहे की बाबा म्हणून सोडून देऊन जावं की नाही? तर अस्तेय, ती सुद्धा चोरीचा एक प्रकारची अस्तेय. त्याच्यानंतर पुढचा यम आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं पालन करावं. ज्यांना गृहस्थाश्रमी जे नाहीत त्यांनी तर कडकडीत ब्रह्मचर्य पालन करायचंय. म्हणजे गृहस्थाश्रमी असतील त्यांनी सुद्धा शास्त्र नियमाप्रमाणे संसार करायचा आहे. पशुपश्वादिकाप्रमाणे कशाही प्रकारे संसाराचं आचरण नाही करायचं. त्याही ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन करायचं. सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे की पोटभर जेवण केल्याच्या नंतर त्या पोटभर जेवलेल्या अन्नापासून अंतिम धातू, शेवटचा धातू, सप्तधातू असतात ना शरीरामध्ये, शेवटचा धातू आहे वीर्य, आणि ते वीर्य निर्माण करण्याकरता 45 दिवस लागतात. आज खाल्लेल्या भाकरीचं वीर्यात रूपांतर होण्याकरता 45 दिवस लागतात. आणि एका थेंबाचं प्रमाण एका जेवणापासून 1 थेंब अशा प्रकारे ते निर्माण होते. एवढ्या महत्वाचं अशा प्रकारचं आहे. आणि मग त्याचा असा विनाश करणे, खर्च करणे हे परवडणारी गोष्ट नाही. आणि म्हणून त्याचा सांभाळ करावा, ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि शास्त्रविधीप्रमाणे विषयाचं सेवन करावं, असं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. विधीने सेवन विषय त्यागाते समान. तर अशा प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करावं. आणि त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की अपरिग्रह, जास्त परिग्रह नसावा, संग्रह जास्त करू नये. जेवढ्या कामाच्या वस्तू आवश्यकच आहेत तेवढ्याच आपल्यासोबत असाव्यात. विनाकारण हे बी लागतंय, ते बी लागतंय, ते बी लागतंय, हे बी घ्या, ते घ्या. तर अशा प्रकारे हे यम झाले. त्याचप्रमाणे नियम सुद्धा सांगितलेले आहेत. यम, नियम, नियम हे 5च आहे. 5 म्हणजे कोणते? शौच आहे, संतोष आहे, तप आहे, स्वाध्याय आहे, ईश्वर प्रणिधान आहे. अशा प्रकारचे 5 नियम आहेत. तर त्याच्यानंतर आसन आहे. आसन म्हणजे स्थिरम सुखम आसनम असं म्हटलेलं आहे पतंजलीने आपल्या योग सूत्रामध्ये. आसन कशाला म्हणावं? तर ते स्थिर असलं पाहिजे आणि त्या आसनामध्ये आपल्याला सुखाने बसता आलं पाहिजे. कुठलाही त्रास न होता बसता आलं पाहिजे. अशा प्रकारचं जे बसणं आहे त्या बसण्याचं नाव काय? आसन. कमीत कमी 5 तास एकदा मांडी घातल्याच्या नंतर आपल्याला मांडी मोडायची गरज पडू नये. आणि पायाला त्रासही होते. उगो बळजबरी तसाच बसला, त्रास व्हायला खूप पण सहन करून बसलाय असं नाही. तर मस्त मजेत बसता आलं पाहिजे 5 घंट्यापर्यंत, कुठला त्रास न होता. त्याला काय म्हणायचंय? आसन म्हणायचं. आणि आसनाच्या नंतर सांगितलेलं आहे प्राणायाम. प्राणायाम मुख्यत्वाने 3 प्रकारचा सांगितला: पूरक, कुंभक आणि रेचन. असं त्याचा खूप मोठा विस्तार आहे. आसनाचाही खूप मोठा विस्तार आहे. 84 प्रकारची आसनं योगशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. पद्मासन आहे, सिद्धासन आहे, वज्रासन आहे, हलासन आहे, प्रेतासन आहे. अनेक प्रकारचे अशा प्रकारचे आसनं सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर प्राणायाम आहे. प्राणायामाच्या नंतर प्रत्याहार आहे. त्याच्यानंतर
धारणा आहे, त्याच्यानंतर ध्यान आहे आणि ध्यानाच्या नंतर मग समाधी, असे 8 अंग योगाचे आहेत. एक एक साधन करणं हे सुद्धा खूप मोठं कठीण आहे आणि हे 8च्या 8 साधनं ज्याला करायचे असतील त्याच्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारचा देशही त्याला शोधावा लागतो. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातिश्रुतम नातिनीचम चैलाजिन पुरुषोत्तरम असं भगवान गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये सांगतात. तैसे एक लागेल पहावे स्थान, तसं एक ठिकाण आपल्याला पाहावं लागेल ज्या ठिकाणी जास्त लोकांचं येणं जाणं नसावं, जास्त कर्कश आरडणारे पाखरं सुद्धा त्या ठिकाणी नसावेत, हे भ्रमर षटपद वगैरे त्या ठिकाणी येत नसावेत, पुन्हा निर्मळ पाण्याचे झरे, पावसाळ्यातही स्वच्छ पाणी त्या नदीला किंवा त्या ओहळाला वाहत असावं, त्या ठिकाणी एखादं गूढ अशा प्रकारचा गुपित मठ असावा किंवा एखादं शिवालय असावं. निगूढ मठ व्हावा का शिवालय, साधकी वसते व्हावे, जनाची पायरवे रुळेची ना, साधकांनी त्या ठिकाणी नेहमी बसलेलं असावं ते ठिकाण आणि बाकी इतर लोकांचं येणं जाणं त्या ठिकाणी नसावं. अशा प्रकारचं ठिकाण सुद्धा एवढं महत्वाचं आहे. आणि मग तिथं बसायचं असेल तर मग ते आसन कसं असावं, तळवटी अमोडी कुशांकूर, माझी धूत वस्त्राची घडी, तळवटी अमोडी कुशांकूर वगैरे ते कुशांकूर, पांढऱ्या धुतलेल्या वस्त्राची घडी, त्याच्यानंतर मृगचर्म वगैरे अशा प्रकारचं आसन असावं, जास्त उंच नसावं, जास्त खाली नसावं. आणि अशा त्या आसनावर श्रीगुरूचं स्मरण करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग साधना तुम्ही करू शकता. आता हे सगळ्याच गोष्टी मिळणं अवघड आहे. सोपं आहे का असं ठिकाण मिळणं? असं ठिकाणही मिळणं शक्य नाही. कोणी त्या योगाचा जाणताही राहिला नाही, ज्ञाता राहिला नाही. आणि मनाने जर योग साधना आपण करायला लागलो तर ते काहीच बाईच होऊन जाईल, दुसरंच नाही की नाही. पद्मासन घालायला गेलो तर न जाणून काय सांगावं टगडच मोडून जाईल. पद्मासन घालता घालता आसन घालणं दुसरीकडेच राहिलं, दुसरंच काहीतरी होऊन जायचं. म्हणून त्याला ते वय पाहिजे, एक विशिष्ट अशा प्रकारचं वय पाहिजे. आपल्या आता सगळी म्हातारी झालेली माणसं म्हणतात हातपाय वापरायला जासाल, टी व्हीवर बघून रामदेव बाबासारखं जर करायला जासाल तर ते अडकलेला पाय काही निघायचा नाही. ते असं एक कोणीतरी सांगितलं होतं. सकाळी सकाळी रामदेव बाबा योग करायला टी व्हीवर आले आणि ते रामदेव बाबानं एक पाय गळ्यामध्ये अडकिला आणि मग दुसराही अडकिला. त्याचं बघून हे नवीन माणूस करणार आहे, म्हातारा झालेलं, त्यालाही आपलं टगडं अडकिलं, दुसरंही अडकायला गेलं, तेही अडकलं. ते काही निघच नाही हो तुम्हाला. मग गावातले काही माणसं यावं लागले, त्या माणसानं ओढून ते दगड गळ्यातलं काढलं. मग पुन्हा रामदेव बाबांनी ते श्वासोच्छ्वास करायला सुरुवात केली आणि श्वास मधी घ्या म्हणले. त्यानं मधी घेतला आणि एवढ्यात लाईट गेली, टीव्ही बंद पडली. आता रामदेव बाबाच नाहीच, बाहेर सोडा सांगा म्हणायला. आता केदोळमध्ये धरून बसा. तर हे अशा प्रकारच्या गोष्टी, ही योग साधना फार कठीण असल्यामुळे या काळामध्ये योग साधना होणे शक्य नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी. जरी समजा एखाद्याला थोडंफार आलं तरी पण वयाची उपाधी दंभ धरतो. उपाधी मात्र वाढल्याशिवाय राहिला. लोक मग त्याचा मान करतात, सत्कार करतात. बाबा लोकायला तर पाठीमागं लागायला उशीरच लागणार. थोडंसं काही ते दिसायला लागलं की लोक लगेच त्याच्या पाठीमागं. आणि आजकाल तर हे सोशल मीडिया याचा प्रचार व्हायला उशीरच नाही. मला चांगल्या गोष्टीचाही प्रचार तेवढ्याच वेगानं आणि वाईट गोष्टीचा तर त्याच्यापेक्षा जास्त वेगानं. फारच भयंकर अशा प्रकारचा हा काळ आहे.
फार सांभाळून याचा वापर करावा लागणार. तर अशा प्रकारे त्या दंभाचीच वाढ होत जाते. आणि म्हणून दंभ जर वाढायला लागला तर तो दंभ भक्तीच्या विरोधामध्ये आहे. आणि भगवंताला दांभिक लोकांचं फार मोठं काही असं आवड वाटते असं नाही. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, तुम्हाला हित व्हावं असं जर वाटत असेल तर काय करा, दंभाला दुरी ठेवा. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. प्रदर्शन करू नका. तुम्ही जे काही करत आहात, तुम्ही जी भक्ती करत आहात, तुम्ही जे योग साधना करत आहात, तुम्ही जे व्रत वगैरे करत आहात, याचा काय करा, हे लपवून ठेवा लोकांपासून. लोकांना कळू देऊ नका ह्या सगळ्या गोष्टी. आणि लोकांना कळणे म्हणजे दंभ. आणि जे लोकांना कळण्याकरता जे आपण गोष्टी करतो, भगवंताला त्या गोष्टी पसंत नसतात. म्हणून वायाची उपाधी दंभधर्म. दंभ वाढायला लागतो आणि तो दंभ भगवंताला आवडत नाही. त्याच्यामध्ये आपलं हित असू शकत नाही. म्हणून जे करायचंय ते झाकल्या मुठीनं करायचं. झाकली मूठ केवढ्याची असते? 1.25 लाखाची असते. 1.25 लाखाची. आणि उघडी झाल्यावर काय राहते त्याच्यात? काय राहते? 1.25 रुपये बी राहते. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी भक्ती वाचून इतर साधनांचा थोडंसं बाजूला सारतात त्या साधनांना, किंवा तुम्ही त्याच्या नादी लागू नये. एकनिष्ठ अंतःकरणाने भक्ती करावी. म्हणून तर पुढच्या चरणामध्ये असं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी की काय, भावेवीन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा. किंवा भावेवीन देव ना कळे निसंदेह. ना कळे म्हटलं तर आकळल्या जात नाही. भावाशिवाय देव आकळल्या जात नाही. हा एक अर्थ. भावेवीन देव न कळे निसंदेह म्हणजे कळत नाही. आकळल्या जाणे आणि कळणे हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. एखाद्या लेकराच्या समोर बाप आकळल्या जातो का लेकराला बाप कळतो? आकळल्या जातो. आणि मग कळतो कधी? मोठं झाल्याच्या नंतर कळतो की आपला बाप कोण आहे. लहान आहे तोपर्यंत कळत नाही, पण आकळल्या जातो. लेकरांना बस म्हणलं तिथं बसावं लागते, उठ म्हणलं की उठावं लागते. कलेक्टर जरी असला तरी त्या कलेक्टरलाही ते लेकरू म्हणतंय, बाबा मला घोडं पाहिजे. येते वेळेस घेऊन येतो, ड्युटी करून घरला येताना घेऊन येतो. नाही नाही म्हणजे आत्ता पाहिजे. म्हणजे आत्ता कुठलं घोडं आणू? म्हणजे तुम्ही घोडं व्हा, मला तुमच्या पाठीवर बसायचं. त्या कलेक्टरनं हे खिडक्या दार बंद करून घेतले. कलेक्टरला घोडं व्हावं लागलं. म्हणजे वरी बसणाऱ्याच्या हातात चाबूक पाहिजे. चाबूक दिला त्याच्या. आणि मग हे कलेक्टर रांगू लागला घोडं होऊन, वरी बसून ते चाबकाचे रट्टे. त्याला काय म्हणतात? कळणे म्हणतात का आकळणे म्हणतात? आकळणे. प्रेमाने बाप आकळल्या जातो. म्हणून आकळे असा जर शब्द आपल्याला घालायचा असेल तर भाव या शब्दाचा अर्थ प्रेम करावा. आणि कळणे असा जर अर्थ करायचा असेल तर भाव शब्दाचा अर्थ श्रद्धा करावा. श्रद्धेने, संतावरच्या श्रद्धेने, श्रीगुरूवरच्या श्रद्धेने, शास्त्रावरच्या श्रद्धेने भगवंताच्या ज्ञानाची प्राप्ती होते. भगवंत आपल्याला कळायला लागतो. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय. तर अशा प्रकारे भावेवीन देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरु वाचून अनुभवही प्राप्त होणार नाही. गुरुच्या कृपेशिवाय भगवंताचा अनुभव प्राप्त होणार नाही. आता पुढे दृष्टांत सांगितलेले आहेत.
तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त बुजे विन हित कोण सांगे. तपाशिवाय दैवताची प्रसन्नता होणार नाही. तपश्चर्या केल्याशिवाय कोणतंही दैवत प्रसन्न होणार नाही. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, दिल्याशिवाय काही मिळत नसतं आणि जे द्यावं तेच मिळत असतं. अधिक होऊन मिळत असतं, जास्त होऊन मिळत असतं. शेतामध्ये आपण ज्वारी नेऊन टाकतो, किती टाकतो? एखादी बॅग, आणि मग ती ज्वारी आपल्याला परत देते ती जमीन. किती देते? जेवढी पेरली तेवढी देते का अधिक मिळते? जास्तीच मिळते, हे की नाही? 25-30 किलोचं बॅग टाकली होती ते सोयाबीन, एक बॅग टाकली होती. मग आता एकच बॅग मिळते का त्या शेतामध्ये? नाही. कोणाला 5 क्विंटल, कोणाला 7 क्विंटल, कोणाला 10 क्विंटल, कोणाला 15 क्विंटल पर्यंत मिळू शकते. पूर्वीच्या काळामध्ये विहिरीवर बसवायच्या त्या मोटरा होत्या, तिला पंखा असायचा वरी, मोटर वरी असायची आणि ते पाईप सोडलेला असायचा, लोखंडी पाईप खाली पाण्यामध्ये. तर तेवढा पाईप त्या पंख्यापर्यंत पाणी भरावं लागायचं. नुसत्या पाण्यानं नाही जमलं तर शेण कापून भरावं लागायचं. आणि ज्यावेळेस त्या पंख्यापर्यंत पाणी येईल इतकं पाणी अगोदर त्या मोटरीला पाजवायचं आणि नंतर ती मोटर आपल्याला विहीरभर पाणी उपसून देते. अगोदर द्या आणि नंतर घ्या. तसंच जगातलं आहे. तुम्ही एखाद्या माणसाला एक शिवी देऊन बघा, आता प्रवचन सुटल्यावर त्याच्याकडून 10 आपल्याला ऐकायला मिळते. एक प्रेमाने गोड शब्द एखाद्या माणसाला बोला तर त्याच्याकडून त्याच्यापेक्षा अधिक प्रेम आपल्याला बघायला मिळते. हे सृष्टीचा नियमच असा. आपण जशी क्रिया करसाल तशाच प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला पुढून बघायला मिळते. म्हणून दिधल्या विन प्राप्त तुझे विन हित कोण सांगे. तुझेशिवाय म्हणजे प्रेमाशिवाय, आपलेपणाशिवाय, आपुलकीशिवाय कोण कोणाला हित सांगायला तयार आहे? आपला माणूस, जीवाचा माणूस असेल तरच त्या माणसाला तो हित सांगतो. आपुलकी जर नसेल, जिव्हाळा जर नसेल तर तो माणूस त्याला हित सांगणार. तुझे विन हित कोण सांगे. हे असे 3 दृष्टांत सांगितले. तपे विन दैवत, दिधल्या विन प्राप्त, तुझे विन हित कोण सांगे, असे हे 3 दृष्टांत सांगितल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे दृष्टांत का सांगितले त्याचा सिद्धांत आता तुम्हाला सांगतो. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. या दृष्टांताचा सिद्धांत काय आहे तो मी आता तुम्हाला सांगतो. तर साधूचे संगती तरुणोपाय. संताच्या संगतीमध्ये तुम्हाला तरुणोपाय सापडेल. संताची संगती हाच तरुणोपाय आहे, किंवा संताच्या संगतीमध्ये तुम्हाला तरुणोपाय सापडेल, त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही. संताची संगती भगवंताच्या कृपेनं होईल आणि पुन्हा त्या संतांच्याकडून, त्या गुरुच्याकडून पुन्हा त्या देवाच्या स्वरूपाचं ज्ञान होईल आणि अशा प्रकारे त्या संतांच्याकडून ज्ञान प्राप्त झालं असता मोक्षाची प्राप्ती होईल, म्हणजे तुमचं कल्याण होईल, असा एकंदरीत या सांगण्याचा भाव आहे. तर मग या साधूच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये कशा प्रकारे परमार्थ सिद्धी घडते, योगाधिक साधनाने जे घडत नाही ते या संतांच्या संगतीमध्ये कसं घडतंय हे अभंग पुढच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. ते आपण उद्याच्या बघू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.